रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आज आपण संवाद साधणार आहोत. आमचे युवक मित्र श्री गणेश गीता नागेश सिंघन यांच्याशी. त्यांचं शिक्षण BSc DMLT पर्यंत पूर्ण झालेलं असून सध्या ते LLB करत आहेत. पंढरपूर येथे पद्मनाभ पॅलेसचे ते मालक आहेत. भारतीय जनता पार्टीचे माजी कार्यालय प्रमुख हे पद त्यांनी भूषवलेलं असून सध्या ते भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर शहराचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी जवळपास 5 वर्षे व्यसनमुक्ती संघटनेमध्ये सेवा बजावलेली आहे आणि अनेक युवकांना त्यांनी व्यसनापासून दूर केलेले आहे. मित्रांमध्ये रमणे, सुसंवाद करणे, वैचारिक देवाणघेवाण करणे, त्याचबरोबर सामाजिक कार्य करणे ही त्यांची आवड आहे. महत्त्वाचे म्हणजे पंढरपूर येथील सुमारे 114 वर्षे जुनी असणाऱ्या दी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ते विद्यमान संचालक आहेत. पंढरपूर अर्बन बँक यांची परंपरा आणि विश्वासार्हता ही सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लौकिकास पात्र आहे आणि अशा त्या ख्यातनाम बँकेचे ते विद्यमान संचालक आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि युवकांसाठी त्यांचा महत्त्वाचा सल्ला. गणेशजी नमस्कार. नमस्कार. तुमचा आजपर्यंतचा प्रवास पाहता तुमच्यावर झालेले संस्कार किंवा तुमचं सामाजिक कार्य, तुमचं व्यसनमुक्तीचं कार्य आणि तुम्हाला पंढरपूर अर्बन बँकेचं मिळालेलं पद, हे सर्व पाहता आज आपण या मार्मिक कट्ट्यावर तुमच्याशी संवाद साधतो आहोत. तुमचा अनुभव आम्हाला ऐकून घ्यायचा आहे, तुमचा सल्ला आम्हाला आमच्या दर्शकांना, युवकांना द्यायचा आहे, युवतींना द्यायचा आहे. त्यामुळं राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्तानं आज आपण संवाद साधतो आहोत. तुमचा प्रवास इथंपर्यंतचा आहे, परंतु हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. पण हा प्रवास करताना तुम्हाला काही सवंगडी भेटले असतील, आईवडिलांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल किंवा कोणाचा सल्ला मिळाला असेल, संस्कार मिळाले असतील किंवा इतरही काही मित्र किंवा अनेक व्यक्ती यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल. तर मग अशा कोणकोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांची प्रेरणा तुम्हाला मिळाली आणि तुम्ही आज या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संवाद साधता आहात? नमस्ते श्रोते हो. माझ्या यशाचं मागचं रहस्य माझे मार्गदर्शक माझे वडील नागेश सिंघन सर यांच्यामुळे मला समाजकार्यात काम करण्याची प्रेरणा मिळाली. माझी आई गीता सिंघन या एक गिरणी चालवायच्या मी लहान असताना. बरं. पिठाची गिरणी चालवायच्या. माझे वडील हे शाळेत शिक्षक असून माझे नगरसेवक पण आहेत आणि ते लहान म्हणजे राजकारणात होते पहिल्यापासून. त्यांना आवड समाज करण्याची आवड होती. त्यांच्याकडे बघून मला समाजकारणाची आवड निर्माण झाली. मी शाळेत असल्यापासून या समाजकारणात आहे. त्यानंतर माझी बहीण, थोरली बहीण जी प्राध्यापिका आहे आपल्या कवटेर प्रशालेत, सौ पूनम दळवे आणि भाऊजी राहुल दळवे, ते पण प्राध्यापक आहेत दयानंद आसावाला. त्यानंतर माझी दुसरी बहीण जी ऍडव्होकेट आहे सोलापूर कोर्टात, सौ प्रज्ञा सावंत, आणि त्यांचे मिस्टर विनोद सावंत हे दयानंद आसावालाच प्राध्यापक आहेत. त्यानंतर माझी तिसरी बहीण पण ऍडव्होकेट आहे, पद्मजा गायकवाड, आणि त्यांचे मिस्टर अभिजित गायकवाड हे सध्या जज आहेत इस्लामपूरला. यांच्याकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. नंतर माझी सौभाग्यवती म्हणजे माझी पत्नी सौ प्रियंका ही प्राथमिक शिक्षिका आहे गोपाळपूरला. तिच्याकडून ही समाजकारणाची मला खूप साथ मिळाली. या सर्वांच्या साथीमुळं आणि मी लहान असल्यापासून आमचे श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांचं काम बघत आलोय. आणि त्यानंतर आमचे आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे नेते प्रशांत मालक परिचारक यांच्याकडून मला कामाची आणि समाजकार्याची प्रेरणा मिळाली. आपण समाजकार्यात काय करावे, कसे करावे, समाजकार्यात एक आदर्श समाजकारणी कसा असावा ही मला त्यांच्याकडे बघून प्रेरणा मिळाली. मी त्यामुळं
तेव्हापासून समाजकारणात सक्रिय आहे. त्यानंतर आता त्यांची येणारी जी पिढी आहे, जी त्यांची युवक पिढी आहे, पुढची पिढी त्यात रोहन मालक परिचारक असू द्या किंवा ऋषिकेश मालक परिचारक असू द्या, प्रणव मालक परिचारक असू द्या, हे सुद्धा समाजकारणात स्वतःला झोकून देतात. त्यांच्याकडे बघून सुद्धा एक ऊर्जा निर्माण होते आणि हे कार्य मी करत आलो आहे. म्हणजे या सर्वांचा मला हे मिळालं आहे, त्यामुळे मी समाजकारणात आज सक्रिय आहे. घरातून मिळालेले संस्कार आणि त्या संस्काराबरोबरच पंढरपूर येथील परिचारक घराण्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम, सकारात्मक परिणाम, आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे यांचं सामाजिक सेवेमध्ये आजपर्यंतचे योगदान आहे. खूप छान सर, धन्यवाद. क्रिकेट ही तुमची आवड नाही तर ती तुमची ओळख आहे आणि म्हणूनच साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटीचे क्रिकेट किट्स, जे तुमच्या खेळात व्यावसायिक दर्जाचा उत्तम आत्मविश्वास आणतील. इंग्लिश विलो आणि काश्मीरी विलो बॅट्स, हलक्या व मजबूत हेल्मेट्स, कम्फर्टेबल बॅटिंग ग्लोव्ज, लेदर बॉल्स, एल्बो नी गार्ड्स, लेग गार्ड्स, ग्रिप्स, किट बॅग्स आणि क्रिकेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला तुमचा गेम पुढच्या लेवलवर न्यायला.